तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यात सरकारने अतिवृष्टीसाठी 31,628 कोटींचे भव्य पॅकेज जाहीर करूनही वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा, लाड या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदतीची रक्कम अद्याप मिळालेली नाही। सोयाबीन, कापूस, तूर व उडीद पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना प्रति हेक्टर 18,500 ते 32,500 रुपये व रब्बी बियाणे अनुदान कागदावरच अडकले आहे। पंचनामे व अर्ज पूर्ण असूनही विके क्रमांक आणि KYC प्रक्रियेच्या अडथळ्यामुळे DBT थांबले असून शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने वितरणाचे निर्देश दिल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक पातळीवर प्रशासनाची संथ गती शेतकऱ्यांना संतापास कारणीभूत ठरत आहे। रब्बी पेरणीचा हंगाम संपत असताना घोषणा भरपूर मदत शून्य असा राजकीय टोला शेतकऱ्यांकडून लगावला जात असून प्रक्रिया त्वरित पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे। त्वरित संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे त्वरित जमा करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी रिटेक MCN न्यूजसाठी विश्वास कुटे, वाशिम।